नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा असलेला टॉपिक म्हणजे नफा आणि तोटा पाहणार आहोत। आपल्या व्यवहारामध्ये नफा आणि तोटा याचा खूप जास्त वापर होतो, तसाच परीक्षेमध्ये सुद्धा या टॉपिकवर हमेशा परीक्षेला प्रश्न विचारले जातात। परीक्षा कुठली असो, नफा तोटा शेकडेवारी हे टॉपिक हे हमेशा परीक्षेला विचारले जातात। तर यामध्ये आज आपण भाग पहिला पाहणार आहोत। यामध्ये अतिशय आपण महत्त्वाचे 6 गणित पाहणार आहोत आणि 7व्या क्रमांकाचं गणित हे तुम्हाला होमवर्कच्या स्वरूपामध्ये असणार आहे। तर पहा, नफा आणि तोटा हे जे काही गणित सोडवत असताना त्यामध्ये तुम्हाला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। एक म्हणजे पहा, नफा तोटा आणि शेकडेवारीचे गणित सोडवित असताना जर तुम्हाला गणितामध्ये चा, ची, चे आणि चा, चा, ची, चे, चा हे जर शब्द जर दिसतील तर याचा अर्थ होतो गुणाकार। याचा काय अर्थ होतो? गुणाकार। आणि टक्केवारी या शब्दाचा अर्थ होतो पहा, हे टक्केवारीचं जे काही चिन्ह याचा अर्थ होतो 100। तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं सूत्र न वापरता फक्त हे 100 आणि चाचीचे यावर आधारित पूर्ण गणित हे चॅप्टर आपल्याला सोडवायचं आहे। तर चला वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया। तर पहा, पहिला प्रश्न दिलेला आहे तुम्हाला आणि प्रत्येक प्रश्न सोडवत असताना तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडून पहा आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ परत चालू करून तुम्ही नंतर तुमचं कसं उत्तर आलं आणि कशा प्रकारे आपण सोडवायला पाहिजे हे तुम्हाला समजेल, म्हणजे आज तुमच्या जास्तीत जास्त लक्षात राहण्यासाठी मदत होईल। तर पहा, पहिला प्रश्न आहे, एका पुस्तकाची किंमत 200 रुपये होती, दुकानदाराने ते पुस्तक 180 रुपयास विकल्यास शेकडा तोटा किती? आता पहा, तोटा आणि आता नफा आणि तोटा ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत। तर ह्यामध्ये पहा, ज्यावेळेस आपण एखादी वस्तू जेवढ्याला विकत घेतो, उदाहरणार्थ आपण एक पुस्तक आहे ते 80 रुपयाला जर घेतलं 80 रुपयाला आपण दुकानदाराकडून घेतलं आणि हेच पुस्तक आपण 100 रुपयाला जर विकलं तर हा काय झाला? आपल्याला नफा झाला। किती? 20 रुपये या ठिकाणी नफा झाला। आणि आपण 80 रुपयाचं पुस्तक घेतलं आणि हेच पुस्तक जर आपण 60 रुपयाला जर विकलं तर आपल्याला काय झाला? तोटा झाला। 20 रुपये काय झाला? तोटा झाला। म्हणजेच पहा, जी काही वस्तूची जी काही खरेदी किंमत असते या खरेदी किंमतीवर नफा आणि तोटा आपल्याला काढावा लागतो। म्हणजेच पहा, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर नफा होतो, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल तर तोटा होतो। तर चला आता आपण हे गणिताची सुरुवात करूया। एका पुस्तकाची किंमत 200 रुपये होती, दुकानदाराने त्यावर 180 रुपये विकल्यास, म्हणजे दुकानदार पहा, एक पुस्तक आहे त्याची किंमत आहे 200 रुपये, गणित समजून घेण्याचा प्रयत्न करा। त्याची किंमत आहे 200 रुपये, दुकानदाराने ते विकले 180 रुपयाला। याचाच अर्थ दुकानदाराला या ठिकाणी 20 रुपये काय झाला? 20 रुपये काय झाला? त्या ठिकाणी त्याला तोटा झाला। काय झाला? तोटा झाला। कारण की पुस्तकाची किंमत आहे 200 आणि त्याने विकलं कितीला? 180 रुपयाला, म्हणजे 20 रुपये काय झाला? त्याला तोटा झाला। तर आपल्याला या ठिकाणी आता टक्केवारीमध्ये काढायचं। आता टक्केवारी म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला वाटेल 20, तर तसं नाही। टक्केवारी काढत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, मूळ किंमत किती आहे? 200 रुपये। 200 रुपयावर त्याला 20 रुपये काय झाला? तोटा झाला। 20 रुपये तोटा झाला, म्हणजे 200 रुपयावर 20 रुपये तोटा। तर टक्केवारी आपल्याला शेकड्यामध्ये विचारलं, शेकडे म्हणजे 100, तर 100वर किती तोटा? 100वर किती तोटा? आता आपल्याला या ठिकाणी करायचा तिरपा गुणाकार। आता या ठिकाणी जर आपण तिरपा गुणाकार जर केला तर 100चा गुणाकार होईल 20 सोबत आणि या 200चा गुणाकार होईल प्रश्नार्थक चिन्हासोबत। इथपर्यंत तुम्हाला समजलं। आता पहा, या ठिकाणी आपल्याला 20 गुणिला 100 भागिला 200 आता पहा, अंशामध्ये आणि छेदामध्ये जेवढे शून्य असतात तेवढे आपण सर्वप्रथम कट करायचे आहेत। मग या ठिकाणी पहा, 100 मध्ये 2 शून्य आहेत, हे 2 शून्य कटला, 200 मध्ये 2 आहेत, हा सुद्धा कटला। आता वरती राहिला 20 आणि खाली राहिला 2। तर आपण 2 न जर भाग जर दिला तर बे 1चा भाग बसला आणि हा शून्य जशास तसा, म्हणजेच या ठिकाणी 10% काय झाला? तोटा झाला। 10% काय झाला? या ठिकाणी तोटा झाला। 10% काय झाला? तोटा झाला। म्हणजे या ठिकाणी 10% कितीमध्ये? ऑप्शन नंबर 1 असणार या प्रश्नाचं उत्तर। ऑप्शन नंबर 1 असणार या प्रश्नाचं उत्तर। तर अशा स्वरूपामध्ये अत्यंत साध्या आणि स्ट्रिक्टनुसार तुम्हाला हे गणित सोडवायचे आहेत। पुढचा प्रश्न घ्या, एका दुकानदाराने साखरेच्या किमतीमध्ये 20% कपात करतो। एक दुकानदार साखरेच्या किमतीमध्ये 20% कपात करतो। जर साखरेची किंमत 800 रुपये असल्यास ती वस्तू ग्राहकाला किती रुपयाला मिळेल? उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेले, त्या दुकानामध्ये एका साखरेची गोणी, या साखरेच्या गोणीची किंमत आहे 800 रुपये आणि दुकानदार तर तुम्हाला असं म्हणला तर या साखरेची किंमत आहे 800 रुपये, यावर मी तुम्हाला 20% सूट देतो, तर ती गोणी आपल्याला किती रुपयाला भेटली पाहिजे किंवा आपण दुकानदाराला किती पैसे दिले पाहिजे? अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे। सर्वप्रथम तुम्ही सोडून पहा, अतिशय महत्त्वाचा आणि सोपा असलेला हा प्रश्न आहे। तर या ठिकाणी पहा, मूळ किंमत किती आहे? 800 रुपये। 800 रुपये लिहून घ्या, 800 रुपये, ठीक आहे। आता थोडीशी आपण याची साईज लहान करूया। मूळ किंमत किती आहे? 800 रुपये, ठीक आहे। 800 रुपये किंमत आहे, तर यावर किती? 20% सूट दिली। कशावर सूट दिली?
800 रुपयावर मग चे असलं तर या ठिकाणी गुणाकार 20% सूट म्हणजे या ठिकाणी 20% टक्के याचा अर्थ 100 20% याचा अर्थ 100 म्हणजे पहा मूळ किंमत आहे 800 रुपये त्यावर दुकानदाराने दिली 20% सूट 20% म्हणजे याचा अर्थ खाली छदामध्ये 20च्या 100 या ठिकाणी जर असतं 30% सूट तर या ठिकाणी वरती 30 लिहावे लागले असते खाली 100 म्हणजे जेवढ्यामध्ये आता हा 20 आणि त्याच्यासोबत हा टक्केचा अर्थ का होतो 100 म्हणून आपण या ठिकाणी लिहिला 100 तर आता कट करा हे 2 शून्य कट झाले 800 वरले सुद्धा 2 शून्य कट झाले आता 8 1 8 8 2 16 8 2 16 म्हणजे 160 रुपये काय झाले आपल्याला सूट भेटली 160 रुपये काय भेटले आपल्याला या ठिकाणी सूट भेटली म्हणजेच वस्तूची किंमत आहे 800 रुपये वस्तूची किंमत आहे 800 रुपये यावर आपल्याला 160 रुपये सूट भेटली म्हणजेच आपल्याला 800 रुपयामधून 160 रुपये आपल्याला कमी द्यायचे आहेत म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला किती पैसे द्यावे लागतील पहा या शून्यामधून शून्य गेला हा शून्य राहिला या शून्यामधून हे 6 जात आहेत याचा अर्थ 8 मधला 1 या ठिकाणी आपण हातचा घेऊयात या ठिकाणी झाला 10 मधला 10 मधून 6 गेला राहिला 4 आता या ठिकाणी 8 मधला आपण एक हातचा दिल्यामध्ये 8च्या जागी झाला 7 मधून एक गेला राहिला 6 म्हणजे 640 रुपये आपल्याला ती वस्तू भेटणार आहे 640 रुपयाला ऑप्शन क्रमांक 2 असणार या प्रश्नाचं उत्तर 640 रुपयाला ही वस्तू आपल्याला मिळणार आहे तर पुढचा प्रश्न घ्या याच्यानंतर आपण शेकडेवारी टॉपिक घेऊ म्हणजे नफा तोटा झाल्याच्या नंतर भाग दुसरा तिसरा 3 भाग घेऊयात नंतर आपण शेकडेवारी आणि त्याच्यानंतर घेऊयात मित्रांनो आपण काळकाम वेग म्हणजे असे एक टॉपिक आपण प्रत्येक टॉपिक जे आहे त्याच्यावर 2-3 व्हिडिओ बनवून आपण पूर्ण या ठिकाणी संपून घेऊयात तर पहा पुढचा प्रश्न घ्या 3 नंबरचा एका वस्तूची मूळ किंमत म्हणजे काय या ठिकाणी मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत एका वस्तूची मूळ किंमत 500 रुपये जर ती वस्तू 4000 रुपयाला विकली तर शेकडा तोटा किती झाला आता पहा आपण 5000 रुपयाला एखादी वस्तू घेतली 5000 रुपयाला आपण एखादी वस्तू घेतली आणि ती जर आपण 4000 रुपयाला जर विकली आणि जर आपल्याला विचारलं तर आपल्याला शेकडा तोटा किती झाला व्यावहारिक स्वरूपातलं हे गणित आहे तर तुम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे तर एक गोष्ट लक्षात ठेवा आता 5000 रुपयाला आपण वस्तू विकत घेतलेली 4000 रुपयाला विकली म्हणजे त्याचा अर्थ आपल्याला 100% तोटा झालेला हे आपल्याला आता या ठिकाणी फिक्स आहे कारण की वस्तूची किंमत आहे 5000 रुपये विकली आहे आपण 4000 रुपयाला म्हणजेच आपल्याला 5000 रुपयावर 1000 रुपये कमी आले 5000 रुपयावर किती कमी आले 1000 रुपये काय आले कमी आले 1000 रुपये कमी आले म्हणजेच 5000 रुपयावर आपल्याला 1000 रुपये काय कमी आले कारण की 5000 रुपयाला घेतली आणि 4000 रुपयाला विकली म्हणजेच 5000 रुपयामागे आपल्याला 1000 रुपये तोटा झाला तर 100 मागे किती म्हणजे आपल्याला शेकडा तोटा विचारा 100 मागे किती आता याचा करायचा तिरपा गुणाकार काहीच अवघड नाही कुठल्याही प्रकारचं सूत्र वापरायचं नाही आता या 100चा गुणाकार होईल 1000 सोबत 100चा गुणाकार होईल 1000 सोबत आणि या 500 जातील छेदामध्ये म्हणजेच 500चा गुणाकार होईल प्रश्नार्थ चिन्हासोबत तर पहा आता या ठिकाणी इथपर्यंत समजलं आता आपण हे खोडून घेऊन आता परत लिहूयात पहा म्हणजेच या ठिकाणी पहा 100 गुणिला 1000 100 गुणिला 1000 भागीला 5000 आता या ठिकाणी जर पाहिलं तर वरचे 3 शून्य कट करा 1000वरले झाले 3 शून्य कट 5000वरले 3 शून्य झाले कट म्हणजेच वरती राहिला 100 गुणिला 1 आता 1चा गुणाकार कोणासोबत जरी केला तर 30 संख्या येत असते वरती राहिला 100 गुणिला 1 छदामध्ये राहिला 5 आता या ठिकाणी जर आपण 5 न भाग देऊया 100ला 5 1 5 5 2 10 आणि हा शून्य जशाच तसा आणि 20 1 20 म्हणजेच या ठिकाणी 20% काय झाला तोटा झाला 20% काय झाला तोटा झाला ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 असणार या प्रश्नाचं उत्तर तर अशा स्वरूपामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं सूत्र न वापरता सगळे जे काही विषय आहेत ते आपण स्ट्रिकनुसार पाहणार आहोत जेवढे काही गणिताचे चॅप्टर आहेत तेवढे आता 4 नंबरचा प्रश्न घ्या रुपाने दुकानातून एक साडी 500 रुपयाला खरेदी केली म्हणजेच रुपाने दुकानामध्ये गेली आणि तिने 500 रुपयाला एक साडी आणली व तिने तीच साडी तिच्या मैत्रिणीला 600 रुपयाला विकली तर रुपाला शेकडा नफा किती झाला पहा रुपा नावाची एक स्त्री आहे त्या स्त्रीने एक साडी 500 रुपयाला खरेदी केली आणि तीच साडी तिने आपल्या मैत्रिणीला 600 रुपयाला विकली किती 500 रुपयाला विकत घेतली 600 रुपयाला काय घेतली 500 रुपयाला विकत घेतली 600 रुपयाला खरेदी केली याचाच अर्थ तिला या ठिकाणी नफा झालेला आहे कारण की खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जास्त असेल तर त्यावेळेस काय होतो नफा होतो साहजिकच तिला नफा झालेला आहे तर मग आपल्याला विचारलाय नफा मात्र शेकड्यामध्ये नफा कितीमध्ये विचारलाय शेकड्यामध्ये आता या ठिकाणी जर तुम्हाला सहज जर विचारलं तर 500 रुपयाची साडी घेतली ती 600 रुपयाला विकली तर तुम्हाला नफा किती झाला 100 रुपये नफा किती झाला 100 रुपये परंतु आपल्याला विचारलाय शेकडा नफा किती म्हणजे 100 वर नफा किती झाला तर आपल्याला 100 वर नफा या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे तर पहा सर्वप्रथम काय करा खरेदी किंमत म्हणजे घेतली केवढ्याला 500 रुपयाला
500 रुपयाला घेतली आणि 600 रुपयाला विकली, म्हणजेच 500 रुपयावर तिला 100 रुपये जास्त आले. किती? 100 रुपये जास्त आले. जर तिला 500 रुपयावर 100 रुपये जर जास्त येत असतील तर 100 रुपयावर किती रुपये जास्त येतील? 100 रुपयावर किती रुपये जास्त येतील? आता परत याचा करा तिरपा गुणाकार. म्हणजेच या ठिकाणी पहा 100 गुणिला 100 भागिला 500. या ठिकाणी पहा 100 गुणिला 100 भागिला 500. आता 100 वरले 2 शून्य कट होणार, 500 वरले 2 शून्य कट होणार. आता 5 ने भागूयात आपण 100ला. तर 5 1 5, 5 2 10 आणि हा शून्य जशास तसा. म्हणजे 20% काय झाला? तिला नफा झाला. 20% काय झाला? नफा. याचाच अर्थ ऑप्शन क्रमांक 1 असणार या प्रश्नाचं उत्तर. आता शेकडेवारीमध्ये असते कसं? तर पहा आता 500 रुपयामध्ये नोटा किती आहेत? 500 रुपयामध्ये पहा 5 नोटा येतील. ही एक 100ची नोट झाली, ही एक 100ची नोट झाली, ही एक 100ची नोट झाली, 1 2 3 झाले, ही एक 100ची नोट झाली आणि ही एक 100ची नोट झाली. आता किती झाले? ह्या 5 नोटा झाल्या, म्हणजे हे झाले 500 रुपये. हे किती झाले? 500 रुपये. आता आपल्याला ही जर 600 रुपयाला भेटलेले, याचाच अर्थ प्रत्येक याच्यावर 20 रुपये आपण जास्त घेतले. म्हणजे याच्यावर 20 रुपये जास्त घेतले, याच्यावर 20 रुपये जास्त घेतले, या 100 रुपयावर 20. कारण की टक्क्याचा अर्थ असा होतो प्रत्येक 500 म्हणजे प्रत्येक जेवढी काही तुमची रक्कम आहे त्यामध्ये जेवढ्या काही 100च्या नोटा असतील त्यामध्ये सूट किंवा तोटा असेल तर तोटा. आता यामध्ये 20 रुपये जास्त आले, या 100 रुपयावर 20 रुपये जास्त आले. म्हणजे तिने पहा 1 2 3 4 5 या 500 रुपयाला साडी खरेदी केली. या प्रत्येक 100 रुपयामागे तिला 20 रुपये जास्त भेटले. 20 रुपये काय भेटले? जास्त भेटले. आता याची किंमत पहा 20 21 20 2 40 20 3 60 20 84 20 5 100. 20 5 काय झाली? 100. म्हणजेच हे 100 रुपयाच्या 5 नोटा हे झाले 500 आणि तिने 600 रुपयाला विकली. म्हणजे प्रत्येक याच्यावर 20 रुपये जास्त घेतले. म्हणजे पहा हे 500 आणि हे 100 म्हणजेच काय झाला? हा 600 झाला. या ठिकाणी पहा 600 रुपये दिलेले. म्हणजे अशा स्वरूपामध्ये टक्केवारी म्हणजे प्रत्येक 100 रुपयामागे नफा किंवा तोटा अशा स्वरूपामध्ये काढलं जातं. कारण की पहा 500 रुपयामध्ये 5 100च्या नोटा आहेत. शेकडेवारीमध्ये विचारलेल्यामुळे या 100 रुपयावर प्रत्येकच्या 500 रुपयामध्ये ज्या काय 5 नोटा येतील त्यामध्ये प्रत्येक 100 रुपयावर किती टक्के तिला नफा भेटला? तर प्रत्येक 500 रुपयाच्या 100 रुपये नोटेमागे तिला 20 रुपये तिला नफा भेटला. म्हणजेच 500 रुपयाच्या 5 नोटा तर 20 5 100 आणि 500 रुपयामध्ये 100 मिळून तर झाली 600 अशा स्वरूपामध्ये. पुढचा प्रश्न घ्या. एका व्यापाऱ्याने त्याच्याकडील टीव्ही 2760 रुपयाला विकली, त्यामुळे त्याला 20% नफा झाला. तर त्या टीव्हीची मूळ किंमत किती? आता नफा आणि तोटा. आता या ठिकाणी पहा कुठल्याही प्रकारची किंमत आपल्याला या ठिकाणी पहा म्हणजे डायरेक्ट आपल्याला मूळ किंमत न देता 20% म्हणजे त्याने 20% नफा घेऊन विकली तर त्याला ती केवढ्याला भेटली? 2760 रुपयाला. म्हणजेच पहा त्या वस्तूची मूळ किंमत आपण 100 रुपये मानली, 100 रुपये मानली तर याला काय झाला? 20% काय झाला? नफा झाला. 20% काय झाला? नफा झाला. म्हणजे याचा अर्थ पहा 100 रुपयावर त्याला 120 रुपये काय भेटले? जास्त भेटले. म्हणजे त्याला प्रत्येक 100 रुपयामागे 20 रुपये जास्त भेटले असतील. असे करत करत त्याला किती भेटले पैसे? म्हणजे नफ्याखाली नफा घ्या. मग त्याला किती भेटले? 2760 रुपयाला. त्याला किती? 2760 रुपयाला मी ती वस्तू खरेदी करून त्याला 20% काय झाला? नफा झाला. म्हणजे एका व्यापाऱ्याने त्याच्याकडील टीव्ही 2760 रुपयाला विकली, त्यामुळे त्याला 20% नफा झाला. म्हणजेच पहा आपण 2760 रुपयाला एक वस्तू विकली त्यावेळी आपल्याला काय 20% नफा झालेला, 20% नफा झाला. म्हणजे ज्या वस्तूची किंमत मूळ असेल 100 रुपये ती विकली 120 रुपयाला, त्यावेळेस त्याला 20% नफा झाला. मग 20% नफा होऊन त्याला 2760 रुपयाला ती वस्तू मिळाली. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती? आता काय करा या ठिकाणी करा तिरपा गुणाकार. 100 गुणिला 2760 भागिला 120. आता आपण करूयात. पहा 2760 गुणिला 100 भागिला 120. कारण की आपल्याला 20% नफा आहे म्हणजे 120 घेतला. तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ह्या 120 वरला हा शून्य कटला, यावरला हा शून्य कटला. आता 2 ने आपण याला भाग देऊया. तर पहा 12 1 12, 12 2 24. म्हणजे आता 27 मधून 24 गेला राहिला 3, डबल 12 1 12, 12 3 36 आला 3. हे 2 शून्य जशास तसे. म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत आहे 2300 रुपये. म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत आहे 2300 रुपये. म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत किती आपल्याला विचारली तर ती आहे 2300 रुपये. म्हणजेच याचा अर्थ 2300 रुपये त्या वस्तूची मूळ किंमत आहे. याने प्रत्येक 100 रुपयावर 20% नफा घेतला तर ती वस्तू त्याला 2760 रुपयाला मिळाली. म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत असणार 2300. म्हणजेच या ठिकाणी 2300 रुपये त्या वस्तूची मूळ किंमत असणार आहे. 6 नंबरचा प्रश्न घ्या. आता एका खुर्चीची किंमत 1650 रुपये ठेवल्यामुळे 10% नफा झाला. पहा एका खुर्चीची मूळ किंमत एका वस्तूची
एका खुर्चीची किंमत 1650 रुपये ठेवल्यामुळे 10% नफा झाला, तर त्या खुर्चीची खरेदी किंमत किती? म्हणजेच पहा, या ठिकाणी वस्तूची मूळ किंमत आपण मानूयात 100, ठीक आहे. तर यामध्ये पहा त्याने 10% नफा घेतला, म्हणजेच या ठिकाणी मूळ किंमत झाली आणि या ठिकाणी काय झाली, या ठिकाणी झाला नफा. या ठिकाणी मांडूयात आपण नफा. आता पहा, वस्तूची मूळ किंमत जर असेल 100 रुपये, तर त्याला त्या ठिकाणी 10% काय झाला, नफा झाला. 10% नफा झाला याचाच अर्थ त्याला 100 रुपयावर 10 रुपये जास्त भेटले, म्हणजेच 110 रुपये त्याला भेटले. तर 110 रुपये भेटले त्यावेळेस त्याला 1650 रुपये भेटले, म्हणजे 10% नफा झाला त्यावेळेस त्याला किती, 1650 रुपये काय झालं, त्याला नफा झाला. म्हणजेच नफ्याखाली नफा लिहायचा आहे. आता परत करूया त्याचा तिरपा गुणाकार. आता याचा तिरपा गुणाकार जर केला तर 1650 गुणिला 100 भागिला 110. आता पहा, 1650 गुणिला 100 भागिला 110. 110. आता ह्या 110 वरला हा शून्य कटला, यावरला एक शून्य कटला. आता 11 एक 11, या ठिकाणी एकचा भाग बसला, म्हणजे या ठिकाणी किती राहिला, 5 राहिला, म्हणजे या ठिकाणी झाला 55, म्हणजे 11 5 55, म्हणजे भाग बसला 15चा. आता 15 गुणिला जर 100 केलं तर त्याचं उत्तर येते 1500. त्याचं उत्तर काय येते, 1500. म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत असणार 1500 रुपये. ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे त्या वस्तूची किंमत असणार 1500 रुपये. ऑप्शन क्रमांक 4 असणार या प्रश्नाचं उत्तर. तर अशा स्वरूपामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं सूत्र न वापरता अतिशय साध्या आणि सोप्या ट्रिकने आपण या ठिकाणी गणित सोडवू शकतो. तर 7 नंबरचं गणित आता तुम्हाला होमवर्कच्या स्वरूपामध्ये हे तुम्हाला सोडवायचं आहे. पहा, गणित असं आहे, एक पलंग 1700 रुपयाला खरेदी करून तो 1500 रुपयामध्ये विकला, तर शेकडा तोटा किती? आता या ठिकाणी जर पाहिलं तर 1700 रुपयावर आपल्याला 200 रुपये कमी मिळालेले आहेत, तर 100 वर किती, अशा स्वरूपामध्ये तुम्हाला सोडवायचं. याचं उत्तर पॉईंटमध्ये येणार आहे. अतिशय महत्त्वाचं आणि तलाठी भरती 2005 मध्ये विचारलेलं गणित, रत्नागिरी जिल्हा परिषद तलाठी भरतीला विचारलेले हे गणित आहे 2005 मध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं काही मत असेल तर तुम्ही बिंदास सांगू शकता. तुम्हाला या ठिकाणी गणित समजलं असेल ते सुद्धा सांगू शकता, किंवा हे जर गणित तुम्हाला कुठलं गणित समजलं नाही ते सुद्धा मला सांगू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते गणित परत घेऊन तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला जास्तीत जास्त सोप्या पद्धतीने कसं सांगता येईल याचा माझ्या पद्धतीने मी प्रयत्न केलेला आहे. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आशा करतो तुम्हाला जे काही 7 नंबरचं गणित दिले तर तुम्ही सर्व या ठिकाणी सोडून मला कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर सांगाल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या 7 नंबरच्या गणिताचं उत्तर कशा पद्धतीने काढायचं होतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.